नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता नक्की काय होणार आहे, नक्की आता सुशचा आणखी काय गोंधळ आहे, त्याचबरोबर मल्लिक आणि अंशुमन कसे राडात सापडणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इकडे स्वानंदीच्या जीवावर उठलेल्या मल्लिक आणि अंशुमन यांच्या दोघांमुळं मल्लिका आणि सुष्मिताची जी काय वाट लागलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी आहे. कारण त्यांना असं वाटत होतं की आपण जे काय करतोय त्याच्यामुळं इकडे स्वानंदीची वाट लागेल, आपण स्वानंदीशी चुकीचं वागतोय हे त्यांचं वागणं चाललेलं होतं. पण त्या सगळ्यामध्ये त्या दोघी जणीच आता अडकणार आहेत आणि चांगल्याच तोंडावर पडणार आहेत. नुसत्या तोंडावर पडणार नाहीयेत तर स्वतःच्या तोंडाचा शो सुद्धा घालवणार आहेत, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता समर आणि स्वानंदी दोघंही आलेले असतात आणि जेव्हा समर येतो तेव्हा समरने ज्या पद्धतीने घरातलं वातावरण पाहिलेलं असतं तेव्हा त्यालाही धक्काच बसलेला आहे. कारण ज्या पद्धतीने आता सुश ही स्वानंदीच्या समोर बोलत आहे, आजीशी बोलत आहे, ते पाहून समरला तर कळतच नसतं. स्वानंदी म्हणते, बस झाला, आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, सगळी मनमानी चालू केलेली आहे, पण आजींच्या जुन्या भांड्यांच्या बाबतीत डिसिजन घेण्याचा अधिकार तुला नाही. कारण तू वाटेल तशी वागशील आणि आम्ही वाटेल तसं तुझं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं, तर ते ऐकून घेणार नाही. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. काही झालं तरीही या गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाच नाही, मलाही नाही. त्यामुळं तू जे काय आत्ता बोलत आहे, वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं स्वानंदी तिला ठणकावून सांगत असते. स्वानंदीचं एकच म्हणणं असतं की तू जे काय वागलेली आहे त्याचा विचार करायला हवा होता, कारण आत्तापर्यंत तू फक्त चुकाच करत आलेली आहे. तुला जर स्वतःचे अधिकार गाजवायचे असतील तर स्वतःचं कर्तृत्व काय आहे, तू काय कमवलंयस आणि स्वतःची तुझी लायकी काय आहे, या गोष्टींचा जरा विचार कर, असं स्वानंदी तिला ठणकावून सांगत असते. कारण स्वानंदीला माहिती आहे की सुष्मिता नक्की काय करू शकते, तिची लायकी काय आहे हे स्वानंदीला चांगलंच माहिती आहे. इकडे आजींच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. समर हे सगळं पाहत असतो. समर म्हणत असतो, बाद झालं, आतापर्यंत खूप वेळ ऐकून घेतलेला आहे, पण आता यापुढे नाही, जे काय चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे लवकरात लवकर. कारण ज्या गोष्टी घडायला नको आहेत त्या गोष्टी रोज घडत आहेत, ही गोष्ट मला पटत नाही, असं समरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि समरने ठणकावून सांगितलेलं असून सुद्धा या सुसच्या डोक्यात प्रकाश पडत नसतो. तेव्हा आजी त्या भांड्यांच्या जवळ असते, रडत असते. आजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ते पाहून स्वानंदी इकडे सुशला म्हणू लागते, कळलं का, आज तुझ्यामुळे आजींच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि या घरामध्ये जर पुन्हा असं काही घडलं तर गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मी अजिबात तुझं हे सगळं वागणं खपवून घेणार नाही, कारण तुझे काय वागत आहे त्या गोष्टीला लिमिट राहिलेलं नाहीये. प्रत्येक वेळेस तुझ्याकडे असलेले अधिकार अधिकार हक्क एवढंच तुझं चालू झालेलं आहे. जेव्हापासून या घरात लग्न करून आले तेव्हापासून फक्त आणि फक्त तुझे अधिकारच मी ऐकत आहे, असं म्हणत स्वानंदीने सुष्मिताला सुनावलेलं असतं, तिला दाखवून दिलेली असते तिची लायकी काय आहे. आणि तू जर तुझ्या लायकीपेक्षा जास्त वागत असशील तर मला या सगळ्या गोष्टींबद्दल आता निर्णय घ्यावाच लागेल. आणि एवढी सुष्मिता मूर्ख आहे की एवढं सगळं झालेलं असून पण तिला साधी माफी मागायची सुद्धा तिथे अक्कल नाहीये. ती मात्र उद्धटपणे बोलते आणि तिथून निघून जाते. आणि इव्हन स्वानंदीलाच ती सांगते की ती भांडी आहेत ना, तूच आता लख्ख करून ठेव, कारण त्याच्यामध्ये ना माझा दोषच नाहीये, मी काहीच चुकीचं वागलेली नाहीये. हे तिचं जे वागणं आहे ते खरंच उद्धटपणाचं आहे. तेव्हा आजी सुद्धा इकडे तिला सांगत असते की हे बघ, काही गरज नाहीये, मी मितालीला सांगेल हे सगळं. स्वानंदी म्हणते की नाही आजी, मी करून घेईल हे सगळं, कारण मला माहिती आहे ना ती भांडी किती महत्वाची आहेत ती, त्याच्यामुळं त्याचं मला काही वाटत नाहीये, पण तिचं जे काही वागणं चाललेलं ते मला पटत नाहीये. तेव्हा स्वानंदीला आजी सांगू लागतात की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू कधीच चुकीचं वागणार नाही हे मला माहिती आहे, पण आज सुष्मिताने जे काही केलेलं होतं त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्यात. स्वानंदी म्हणते, आजी मी तुमची शपथ घेऊन सांगते, मी तिला फोनवर एकच सांगत होते की हे सगळं करू नकोस, हे सगळं करण्याचा अधिकार तुला नाही, त्यामुळे ह्या गोष्टी तू करू नको, आजींच्या भांड्यांना हात लावू नको, आणि म्हणून तर मी एवढं धावत पळत इथं आलेली आहे. तेव्हा
समर म्हणतो की तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, कारण तुम्ही कधी चुकीचं वागू शकणार नाही हे स्वानंदी मॅडम आम्हाला माहिती आहे, आम्हाला दोघांनाही माहिती आहे. त्यावरती आजी म्हणत असते की मला माहिती आहे हा ठेवा तूच जपणार आहे, कारण तुला या भांडणांबद्दल काय वाटतं हे आता तू जे काय बोलत होती त्याच्यावरून आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि मग इकडे मात्र आता मल्लिका, अंशुमन आणि त्याचबरोबर सुश बोलत असतात, कारण त्या तिघांचं बोलणं चाललेलं असतं. मल्लिका म्हणत असते अगं काळजी करू नको, ती तशीच आहे तुला माहिती आहे ना, कारण तिला या घरातल्या सगळ्यांचे वीक पॉइंट, पॉझिटिव्ह पॉइंट ह्या सगळ्या गोष्टी तिला माहीत आहेत आणि म्हणूनच ती या पद्धतीने वागत असते. आता पण बघ ना, तिने ऐनवेळी येऊन तुला पचका केला ना, तेव्हा सुशला मात्र वाईट वाटत असतं. सुश म्हणत असते नाही, मी आजींना विचारायला हवं होतं. ताईने मला सांगितलं होतं की त्या भांड्यांना हात लावू नको, पण मी आजींना विचारलं नाही. आज आजी माझ्यामुळे रडलेल्या आहेत. तेव्हा मात्र मल्लिका तिला समजवते, अगं म्हणते अगं एवढं काही केलेलं नाहीयेस तू. उलट तू स्वानंदीला विचारलं होतं ना, तिनेच तुला सांगितलं होतं ना, मग आता कशाला वाईट वाटून घेते. तेव्हा सुष्मिता म्हणते की नाही नाही मॉम इन लॉ, तिने मला सांगितलं नव्हतं. त्याचबरोबर असं म्हणत मल्लिका आता सुष्मिताची आणखी कान भरत असते स्वानंदीच्या विरोधात. तिला सांगत असते की तू काही चुकीचं केलेलं नाहीये, तू जे काय केलेलं आहेस ना ते अगदी बरोबरच केलेलं आहे, तुझी कोणतीच गोष्ट चुकलेली नाही. उलट तुला माहिती आहे ना तुझी नंदुताई कशी आहे, तिनेच तुला तोंडावर पाडलंय आणि तू तू तुला ना ती विलन बनवते, तुझ्या लक्षात येते का. असं सगळं आता बोलून तिच्या मनात आणखी गैरसमज पसरवण्याचं काम ही मल्लिका करत असते. तेव्हा मात्र सुश म्हणत असते की हो बरोबर आहे, कारण नंदुताई त्याच पद्धतीने माझ्याशी वागत आहे, असं ती स्वतःच आता सांगू लागते. तेव्हा मात्र सुशला आता मल्लिकाने सांगून ठेवलेलं आहे की तू बरोबर आहे, तू कधी चुकत नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना चुकीच्या चाललेल्या आहेत, उलट तुला या सगळ्याचा विचार करावा लागणार आहे, असं सांगितलं जातं. त्यानंतर सुशला जायला सांगते. मग मल्लिका आणि अंशुमन अंशुमन म्हणत असतो की नाही, या स्वानंदीचं ना आता मला काहीतरी करावंच लागणार आहे. जर मी काही तिचं करू शकलो नाही तर खूप अवघड होणार आहे, आणि त्याचबरोबर मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या विचारपूर्वकच करत आहे, असं तो बोलत असतो. आणि त्याच वेळी इकडे मल्लिका म्हणत असते म्हणजे काय म्हणायचंय तुला. त्याच वेळेस तो म्हणतो की बघ आता उद्या कशी मजा येणार आहे ते, असं तो सांगतो. आणि त्याच बरोबर इकडे सुश आता स्वानंदीकडे गेलेली असते, तर इकडे अंशुमनने पुढची तयारी केलेली असते. सुश स्वानंदीकडे जाते आणि स्वानंदीला म्हणते की तुझा प्लॅन मी कधी सक्सेस होऊ देणार नाही, तू मला या घरातल्यांच्या समोर विलन ठरवत आहेस, पण मी विलन नाहीये, मी हिरोईन आहे. म्हणजे ही सुश एवढी मूर्ख आहे की तिला कळलं पण नाहीये की मल्लिका कोणत्या हेतूने विलन आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी बोललीये. ती मात्र इकडे येऊन आता स्वानंदीशी हुज्जत घालते की मी विलन नाही होऊ शकत आहे, मी हिरोईन आहे. स्वानंदी तिला म्हणते अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का कोण हिरोईन कोण विलन, कशाबद्दल तू बोलतेय, तुझ्या लक्षात येत आहेत का गोष्टी. पण सुष्मिता मात्र ऐकायलाच तयार नसते. तिचं मात्र एकच चाललेलं असतं की तू मला विलन बनवू पाहतीये पण मी विलन नाही. आणि इकडे तोपर्यंत अंशुमन हा किचनमध्ये गेलेला असतो आणि अंशुमनने वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. अंशुमनने अक्षरशः आता स्वानंदीच्या जीवावर उठण्याचा प्लॅन केलेला असतो, म्हणजे स्वानंदीला संपवण्याचा. म्हणजेच काय केलेलं आहे तर कुकरचा ब्लास्ट करायचा आणि त्यामध्ये स्वानंदी उद्ध्वस्त झाली पाहिजे, हा त्याचा प्लॅन असतो आणि त्याच्यासाठी त्याने सगळी तयारी केलेली असते. मग तो किचनमध्ये जातो. स्वानंदीने ऑलरेडी कुकर गॅसवर ठेवलेला असतो आणि ती रूममधला आवरायला आलेली असते, कारण तिने मिथालीला सांगितलेलं असतं लक्ष दे म्हणून. आता इकडे मल्लिका आणि अंशुमनने प्लॅन केल्याप्रमाणे मग बऱ्यापैकी तिथं जेवणाची तयारी सुद्धा झालेली असते. मग मल्लिका तिथं अंशुमनला सांगते, अंशुमन तिथे जातो आणि त्या कुकरमधलं सगळं पाणी काढून टाकतो आणि त्याचबरोबर तिथं असलेली कणिक घेतो आणि त्या कुकरच्या झाकणाला वगैरे सगळ्यांना लावून तो ते कुकर पुन्हा लावून ठेवतो. का तर त्याचा असा प्लॅन असतो स्वानंदी इथे येणार आणि तो कुकर ब्लास्ट होणार. पण घडतं असं की ही गोष्ट मल्लिका आणि त्याचबरोबर सुश या दोघींच्याही लक्षात येत नाही आणि नेमकं त्या दोघीजणी किचनमध्ये जातात, कारण सुशनेच मल्लिकाला नेलेलं असतं काहीतरी वेगळं बनवूया आपण, तुम्ही मला शिकवा कारण नंदुताई तर मला शिकवणार नाही, असं तिने सांगितलेलं असतं. आणि नेमकं या दोघी जणी तिथं जातात. पण आजीने हुशारी केलेली असते, कारण आजीने हे सगळं पाहिलेलं असतं अंशुमनने काय काय गोंधळ घातलेला आहे. म्हणून आजीने स्वानंदीला जबरदस्ती बोलावून घेतलेलं असतं आणि तिच्याशी वेगळ्या महत्त्वाच्या विषयावर बोलत आहे असं सांगितलेलं असतं. त्या भांड्यांबद्दल आजी स्वानंदीला सांगत असते, ती भांडी महत्त्वाची का आहेत, त्या भांड्यांच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे, हे सगळं आजी स्वतःहून स्वानंदीला सांगत असते. स्वानंदीला सुद्धा सुरुवातीला कळत नाहीये की
अचानक आजी हे सगळं का बोलतायत? कारण आजीला आठवत असतं की हे सगळं अंशुमनने केलेलं आहे आणि हे सगळं स्वानंदीला त्रास देण्यासाठी केलंय. ह्यामध्ये माझ्या नंदूला काही होऊ शकतं आणि नंदूला काय झालं तर पिंट्याचं कसं होईल, हा एकच उद्देश इकडे आजीचा असतो. आणि आजी मात्र विचार करून स्वानंदीला रूममध्ये घेऊन जाते आणि सांगू लागते की काळजी करू नकोस, थांब इथे, नंतर स्वयंपाकाचं बघता येईल. आणि त्याचबरोबर नोकरांना सुद्धा आजीने बाहेर पाठवलेलं असतं. पण घडतं असं की हे सगळं कांड करणार आहे अंशुमान जे आहे आणि मल्लिका आहेत ना, त्यांचा डाव त्यांच्याच अंगाशी आलेला आहे. कारण दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्यावर स्वतःचे तोंड सुचतं, स्वतःचे हात काळे होतात. पण इथं तर यांचं हात तोंड सगळंच काळं झालेलं आहे. कारण यांना असं वाटत होतं की आपण ज्या पद्धतीने वागत आहोत त्यामुळं आपलाच फायदा होणार आहे, पण नाही. इथे मात्र वाट लागलेली आहे ती म्हणजे मल्लिका आणि सुशची. कारण तो कुकर त्यांच्या तोंडावर फुटलेला आहे आणि तिथे त्यांची तोंड तर काळी झालेलीच आहेत, पण आणखी मोठा असा डाव त्यांच्या अंगाशी आलाय तो म्हणजे आणि त्या आवाजाने स्वानंदी त्याचबरोबर समर तिथं धावत आलेले आहेत. आणि त्याच वेळी लक्षात येतं ते म्हणजे कुकर फुटलेला आहे. इकडे सुश खाली पडलेली असते तर मल्लिकाच्या तोंडाची वाट लागलेली आहे. मग समर आणि अंशुमन त्या दोघांनाही वाचवण्यासाठी जातात. डॉक्टरांना बोलवलं जातं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.